श्री स्वामी समर्थ. रोज दिसणारी रिकामी ताटली. प्रेरणादायी काल्पनिक कथा. अक्कलकोटपासून काही अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी सोनापूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गावात एक जुनं धर्मशाळासारखं दगडी बांधकाम होतं. पूर्वी तिथे अनेक प्रवासी थांबायचे, पण काळाच्या ओघात ती जागा ओस पडली. तरीही एक विचित्र गोष्ट मात्र वर्षानुवर्षे तशीच सुरू होती. दररोज सकाळी बरोबर 6 वाजता धर्मशाळेच्या ओट्यावर एक पितळी ताटली ठेवलेली दिसायची. ती नेहमी पूर्ण रिकामी असायची. ना फूल, ना प्रसाद, ना पैसे, ना कोणती चिठ्ठी, फक्त रिकामी ताटली. गावकऱ्यांनी अनेकदा पहारा ठेवला, रात्रभर जागरण केलं, लपून बसले, पण पहाट झाली की ताटली तिथे असायची. ती ठेवताना कोणालाच कोणी दिसलं नव्हतं. हळूहळू लोकांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. असू दे, कुणाची तरी खेळ असेल हा, असं म्हणत प्रत्येकजण आपल्या कामाला निघून जायचा. एके दिवशी गावात एक नवीन तरुण आला. त्याचं नाव होतं विठ्ठल. तो साधा, शांत स्वभावाचा आणि मेहनती होता. कामाच्या शोधात तो सोनापूरमध्ये आला होता. पहिल्याच दिवशी तो धर्मशाळेजवळून जात होता. त्याची नजर त्या रिकामी ताटलीवर पडली. तो काही क्षण थांबला. आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. त्याने आपल्या डब्यातून एक अर्धी भाकरी आणि थोडी भाजी त्या ताटलीत ठेवली, हात जोडले आणि काही न बोलता तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तिथे आला. ताटली पुन्हा रिकामी होती, पण यावेळी ताटलीच्या तळाशी पांढऱ्या खडूने एकच वाक्य लिहिलेले होते. आज कोणाचं पोट भरलं? विठ्ठल थबकला. हे कोणी लिहिलं? कधी लिहिलं? आणि सर्वात मोठा प्रश्न, त्याने ठेवलेलं अन्न नेमकं कोण घेऊन गेलं? त्याने आजूबाजूला पाहिलं, पण धर्मशाळेच्या ओट्यावर वाऱ्याशिवाय काहीच हलत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून विठ्ठलच्या मनात एकच प्रश्न होता. ती भाकरी नेमकी कोणी घेऊन गेलं? तो ठरवून दुसऱ्या दिवशी पहाटेच धर्मशाळेच्या मागच्या जुन्या आंब्याच्या झाडामागे लपून राहिला. 6 वाजले. सूर्याची पहिली किरण पडली. ताटली तिथे होती, रिकामीच. 6 वाजून 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास गेला, पण ताटलीजवळ कोणीच आलं नाही. विठ्ठल बाहेर आला. तो ताटलीसमोर उभा राहिला. आज त्याने डब्यातली भाकरी ठेवली नाही. त्याऐवजी एक छोटंसं केळ ठेवलं आणि पुन्हा निघून गेला. संध्याकाळी कामावरून परतताना तो पुन्हा धर्मशाळेजवळ आला. ताटली पुन्हा रिकामी होती, पण यावेळी तळाशी खडूने लिहिलेलं होतं, भूक रोज सारखी नसते, पण दया रोज सारखी असावी. विठ्ठलाच्या अंगावर काटा आला. हे कोण लिहिलंय? गावात त्याने चौकशी सुरू केली. एक वृद्ध महिला म्हणाली, बाळा, मी लहान होते तेव्हापासून ही ताटली पाहते, पण तिचं रहस्य आजपर्यंत कोणाला समजलं नाही. त्या रात्री विठ्ठल बराच वेळ विचार करत बसला. दुसऱ्या दिवशी त्याने ताटलीचे अन्न ठेवलेच नाही. त्याऐवजी एक वही आणि 2 पेन्सिल ठेवल्या. कदाचित एखादा मुलगा उपयोगी पडल ते, असं म्हणत तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी वही आणि पेन्सिल गायब होत्या आणि ताटलीत पुन्हा एक नवीन संदेश उमटला होता. ज्ञानाचं ज्ञान आयुष्यभर सोबत राहतं. आता मात्र विठ्ठलला खात्री झाली, ही गोष्ट साधी नव्हती. तो रहस्य शोधण्यास ठरवलं, पण त्या अजिबात कल्पना नव्हती की या रिकाम्या ताटलीचं रहस्य एका माणसाचं नाही, तर संपूर्ण गावाचं भविष्य बदलणार होतं. विठ्ठल ताटलीत काही ना काही ठेवू लागला. कधी अन्न, कधी औषधाचा छोटासा डब्बा, कधी एखादं पुस्तक, तर कधी एखादी उबदार शाल. आणि प्रत्येक वेळी दुसऱ्या दिवशी ताटली रिकामी असायची, पण तळाशी एक नवीन संदेश असायचा. भुकेल्याला अन्न दिलंय. आज एका वृद्धाला आधार मिळाला. एका मुलाच्या चेहऱ्यावर हसू आलं. हे वाचून विठ्ठलला आनंदही व्हायचा आणि आश्चर्यही वाटायचं.
एके दिवशी त्याने मुद्दाम ताटलीच्या खाली एका छोटासा रंगीत धागा बांधला आणि आज कळेल ही ताटली कुठे जाते ते, असं त्याने मनाशी ठरवलं. दुसऱ्या दिवशी ताटली नेहमीप्रमाणे तिथेच होती, पण धागा गायब झाला होता. त्याऐवजी एक छोटासा कागद ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, रहस्य शोधण्यात वेळ घालवू नको, कारण सेवा दिसत नाही, ती फक्त जाणवते. विठ्ठल काही क्षण शांत उभा राहिला. तेवढ्यात एक 12 वर्षाचा मुलगा धावत धावत तिथे आला. त्याच्या हातात 2 कोरड्या पोळ्या होत्या. तो त्या ताटलीत ठेवून हात जोडून निघून गेला. विठ्ठलने त्याला थांबवलं. बाळा, हे कोणासाठी ठेवतोस? मुलगा हसला आणि म्हणाला, मला माहीत नाही. आई म्हणते ज्याला गरज असते त्याच्यापर्यंत पोहोचले. हे ऐकून विठ्ठलाच्या मनात एक विचार चमकून गेला. कदाचित या ताटलीचा खरा उद्देश रहस्य निर्माण करणं नव्हतं, तर लोकांच्या मनात देण्याची सवय निर्माण करणं होतं. पण त्याच संध्याकाळी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने ती ताटली पाहिली आणि मोठ्याने हसत म्हणाला, हे सगळं लोकांना फसवायचा प्रकार आहे. उद्या मीच याचं सत्य बाहेर काढतो. गावकरी शांत झाले. विठ्ठलही त्यांच्याकडे पाहत राहिला, कारण दुसऱ्या दिवसाची सकाळ सगळ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार होता. दुसऱ्या दिवशी संपूर्ण सोनापूर गाव धर्मशाळेजवळच जमलं होतं. श्रीमंत व्यापाऱ्याने मोठी घोषणा केली, आज या ताटाचं रहस्य मी सगळ्यांसमोर उघड करणार. त्याने 4 माणसं उभं केली, धर्मशाळेभोवती पहारा लावला, स्वतः ओट्यावर बसला आणि म्हणाला, आज पाहूया कोण येतंय ते. सकाळ सरली, दुपार झाली, संध्याकाळही झाली, पण ताटलीजवळ कोणीच आलं नाही. व्यापारी हसू लागला. पाहिलं, सगळा अंधविश्वास आहे, असं म्हणता त्याने ताटली उचलली आणि बाजूला फेकण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य, ताटली हललीच नाही. ती जणू ओट्याला घट्ट चिटकलेली होती. 4 माणसांनी मिळून प्रयत्न केला तरीही ताटली हलली नाही. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. विठ्ठल मात्र शांत होता. तो पुढे गेला, ताटलीसमोर हात जोडले आणि त्यात एक मुठभर तांदूळ ठेवले. क्षणात ताटली सहज त्याच्या हातात आली. सगळे स्तब्ध झाले. व्यापाऱ्याला काहीच समजेना. तो हळू आवाजात म्हणाला, हे कसं शक्य आहे? विठ्ठल हसला. तो म्हणाला, ताटलीचं वजन बदललं नाही, मनाचं वजन बदललंय. त्या संध्याकाळी ताटलीच्या तळाशी आजवर सर्वात मोठा संदेश दिसला. देणाऱ्या हातात ताकद असते, घेणाऱ्या हातात गरज असते, पण जोडलेले हात माणुसकीचे असते. हे वाचताच व्यापाऱ्याचे डोळे खाली गेले. त्याने पहिल्यांदा आपले खिशातून पैसे काढले नाहीत, तर स्वतःच्या हाताने अन्नाचं मोठं भांडं आणून धर्मशाळेबाहेर ठेवलं. बसलेले गरजू लोकांना वाढायला सुरुवात केली. विठ्ठल दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण त्या रात्री ताटलीत पहिल्यांदाच एक बंद लिफाफा दिसला. त्यावर फक्त एकच ओळ लिहिली होती, उद्या हे सर्वांसमोर उघड. गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्या लिफाफ्यात नेमकं काय होतं? दुसऱ्या दिवशी संपूर्ण सोनापूर गाव धर्मशाळेच्या ओट्यावर जमलं होतं. सगळ्यांच्या नजरा त्या बंद लिफाफ्याकडे होत्या. विठ्ठलने दोन्ही हात जोडले आणि हळूच तो लिफाफा उघडला. आत एक जुनं पिवळसर झालेलं पत्र होतं. त्यावर कोणाचाच नाव नव्हतं. विठ्ठलने मोठ्याने वाचायला सुरुवात केली. जर हे पत्र वाचलं जात असेल तर याचा अर्थ या गावात अजूनही माणुसकी जिवंत आहे. सगळे शांत झाले. पत्रात पुढे लिहिलं होतं, अनेक वर्षापूर्वी या धर्मशाळेत दररोज भुकेला प्रवासी यायचे. एक वृद्ध स्त्री, तिच्याकडे काहीच नसतानाही ती रोज त्या ताटलीत तिच्या जेवणातून थोडंसं अन्न ठेवायची. हळूहळू गावातील इतर लोकही तिच्यासोबत जोडले गेले आणि एक दिवस या ताटलीची भूक नाही तर लोकांच्या मनातील स्वार्थ कमी करायला सुरुवात केली. पत्राच्या शेवटी ओळ सगळ्यांना मनाला स्पर्श करून गेली. ताटली कधीच रिकामी नसते, कारण देणाऱ्या मनातील माया कधी संपत नाही.
पत्र वाचून पण काही क्षण कोणीच बोललं नाही. गावातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. तो श्रीमंत व्यापारी जो एकेकाळी या गोष्टीची थट्टा करत होता तो पुढे आला. त्याने चिठ्ठीला हातात घेतला आणि म्हणाला, आज मला समजलं. दान म्हणजे उरलेलं देणं नाही, तर स्वतःच्या वाट्याचं वाटण. त्या दिवसानंतर धर्मशाळेबाहेर तीच पितळी ताटली रोज ठेवली जायची. पण आता ती रहस्य म्हणून नव्हे, तर माणुसकीची ताटली म्हणून ओळखली जाऊ लागली. कोणी अन्न ठेवायचं आणि कोणी औषध, कोणी वह्या पुस्तकं, तर कोणी फक्त एक प्रेमळ चिठ्ठी. तू एकटा नाहीस. विठ्ठल अनेक वर्षांनी ते गाव सोडून गेला, पण धर्मशाळेच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य कायमचं कोरलं गेलं. माणुसकीने भरलेलं मन कधीच रिकामं नसतं. मित्रांनो, ही प्रेरणादायक काल्पनिक कथा आहे. या कथेचा उद्देश कोणत्याही चमत्काराचा दावा करत नाही, तर एवढाच संदेश देणं आहे. आपण किती कमावलं यापेक्षा आपण किती वाटलं यावर माणुसकीची खरी श्रीमंती ठरते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.